पुढची बातमी अशोक खरातशी संबंधित आहे। राज्यभरात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोजच्या रोज नवनवीन खुलासे होतात। खरातनं आता उरण तालुक्यातल्या चाणजे इथे अत्यंत कमी किमतीत जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। त्यामुळे अशोक खरातचा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवरती डोळा होता असंही दिसतंय। धक्कादायक बाब अशी की खरातला अटक होण्यापूर्वी उरणमधल्या जमिनीची कल्पना खरात म्हणजे त्याच्या पत्नीच्या नावावरती नोंद झाली। चाणजे इथल्या जमिनीचा सध्याचा बाजारभाव 3 ते 4 कोटी रुपयांच्या आसपास आहे। मात्र हा व्यवहार केवळ 58 लाख रुपयांमध्ये झालाय। तिसरी मुंबई अशी ओळख असणाऱ्या या परिसरात भविष्यात जमिनीचे भाव गगनाला भिडणार हे ओळखूनच खरातने भागातल्या जमिनीवरती आपला डोळा ठेवल्याची चर्चा आहे। तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आणखी एक अटक झाली आहे। बनावट खात्यांप्रकरणी जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक केली जाते। या पतसंस्थेमध्ये खराशी संबंधित 32 खाती असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकरला सिन्नर पोलिसांनी अटक केली। अविनाश कांडेकरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरात नॉमिनी असलेल्या 32 खात्यांवरनं लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासाअंती उजेडात आलंय। तर नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतीये। कायद्याचा फास त्याच्या भोवती घट्ट झालाय। अटक होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलेला असला तरी त्याच्यावरती दाखल असलेल्या 15 गुन्ह्यांमध्ये चौकशीचा ससेमिरा थांबत नाहीये। एका गुन्ह्यात त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली की लगेच दुसऱ्या गुन्ह्यात SIT कडनं त्याचा ताबा घेतला जातोय। आज 6व्या गुन्ह्यात खरातला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली। खरातची 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरच्या अत्याचार प्रकरणी खरातवरती 6व्या गुन्ह्याची नोंद आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।